शाम को क्या दिखता होगा यार, मतलब माहौल एकदम विषय हार्ड है। काय माहिती आहे, मला सांग, तू बहिर्जी नाईक वाचतोस, ठीक आहे? बहिर्जी नाईकांबद्दल मला थोडस सांग की तू काय वाचतोयस. मी बहिर्जी नाईकांचं पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा बहिर्जी नाईकांचं मूळ नाव दौलतराव असं होतं. ते जंगलामध्ये शिकार वगैरे करायचे, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यांनी लांडग्यांची खूप शिकार केली होती. एक एक लांडगे मारून त्यांनी ना लांडग्यांच्या शेपटीची अशी एक माळ बनवली होती. ज्यावेळेस हे लांडगे स्थानिक लोकांना त्रास देत होते तेव्हा जिजाऊ मातेने एक म्हणजे दवंडी पिटवली होती की जो कोणी ह्या लांडग्यांचा बंदोबस्त करेल त्या लांडग्यांना मारेल, त्याची शेपटी मला आणून देईल, तर त्याला मी काहीतरी बक्षीस देईन, शौर्य पुरस्कार देईल. त्यावेळेस दौलतरावांनी जे बहिर्जी नाईक त्यांचं नंतरचं नाव, त्यांचं मूळ नाव दौलतराव, तर त्यावेळेस जिजाऊ मातेने त्यांना हातातले कडे दिले होते त्या बक्षीस म्हणून, लांडग्यांची शिकार केली म्हणून. अच्छा. आणि ते खूप धिप्पाड, खूप हे होते, त्यांच्याकडे खूप अशा त्याला अवगत होते, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज काढणं, वेगवेगळं वेषांतर करणं, शत्रूच्या गोटात जाऊन सगळं खडा माहिती काढून आणणं, हा त्यांचा जो हेतू होता. ते ती कला त्यांच्याकडे होती, ती जिजाऊ मातेने हेरली आणि मग त्यांना स्वराज्यात सामील केलं. पण त्याच्या आधी दौलतराव म्हणजे बहिर्जी नाईक यांना साम्राज्यात कसं आणलं, खरं म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांना बघायचं होतं. शिवाजी महाराज दिसतात कसे इकडे, बोल. शिवाजी महाराज दिसतात कसे, काय त्यांचं शौर्य, त्याची बाळसवंगडी, तानाजी मालुसरे, परत बरेच त्यांचे सवंगडी होते. त्यांच्या बरोबर असणारे यसाजी कंक झाले, बहिर्जी नाईक झाले, आणि यांना जे प्रशिक्षण देत होते ते दादोजी कोंडदेव, बरोबर. तर सगळ्यांना युद्धाचं सर्वेक्षण करणं, युद्धाचं शिक्षण देणं, शिक्षण देणं हे काम दादोजी कोंडदेव यांनी केलं. आणि मी जेवढं वाचलं ना, बहिर्जी नाईक म्हणजे काय, त्यांचा जो त्याग आहे आणि जे गुप्तचर खातं त्यांना दिलं गेलं, फार घरातल्या माणसांना सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की मी अशा अशा ठिकाणी कामाला आहे, मी हे खातं सांभाळतो. इथपासून त्यांनी म्हणजे सगळ्या ज्या त्यांची माहिती आहे ती गुपित ठेवली. जेव्हा शिवाजी महाराजांकडे आले, जर शत्रू सोबत जर त्यांना लढायचं तर ही मुघल सल्तनत झालं, आदिलशाही झाली, ही सगळी कोणी मुस्लिम लोक आहे. अच्छा, बरोबर. यांच्यासोबत जर यांच्याकडून माहिती काढून आणायची, यांच्यासारखं वागायचं, बरोबर. बोललं पाहिजे, दिसलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे, बरोबर. आणि त्यांच्यासारखं वाटलं पाहिजे, त्यांना चुकून सुद्धा वाटलं नाही पाहिजे हा शिवाजी महाराजांचा माणूस आहे. त्या प्रशिक्षणासाठी बहिर्जी नाईकांना शिवाजी महाराजांनी आणि शहाजीराजांच्या ओळखीने विजापूरला हे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं. उर्दू भाषा शिकण्यासाठी, त्यांचा रीतिरिवाज काय हे ते सगळं शिकण्यासाठी 2 वर्ष पाठवले होते. पण सगळ्यात वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतं, त्यांचं लग्न झालेलं, त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा नाही सांगितलं त्यांनी अशासाठी इकडे चाललं. 2 वर्ष ते गायब झाले. म्हणजे एवढं गुप्त सगळं ठेवायचं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बहिर्जी नाईक गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना असं वाटतं की बहिर्जी नाईक शिकार करता त्यांची बायको गरोदर होती. ज्या दिवशी बहिर्जी नाईक हे सोडून गेले त्याच्यानंतर 3 दिवसांनी बहिर्जी नाईकांना मुलगा झाला. त्याचं नाव दामोदर असे त्यांनी ठेवलं. पण 2 वर्ष ते घराकडे फिरकले, इथपर्यंत त्यांना हे दिलं.
बरोबर. एवढी त्यांनी गुप्तता पाळली होती. 2 वर्षानंतर ते जेव्हा विजापूरवरून हा सगळं मार्गदर्शन घेऊन आले, हा सगळं शिकून आले, हा मौलाना बनून आले, हा तेव्हा त्यांचं हा दुसरं नाव पडलं हा रहीम बाबा. हा पहिलं नाव दौलतराव, हा. दुसरं नाव रहीम बाबा. हं. त्याच्यानंतर मग हे जे गुप्त विभाग खातं हा शिवाजी महाराजांनी चालू केलं, हा तेव्हा हा. तिसरं नाव त्यांना बहिर्जी. बहिर्जी नाईक असं दिलं. आणि संघटनेचं नाव हा हं. काहीतरी पक्षी रे, त्याच्या नावावरून संघटनेचं नाव दिलं. हाँ ठीक है, आठवत नहीं. पार्ट 2 मध्ये अपन खाली जाऊ तेव्हा. अब नीचे जाएंगे तो आप पूरी स्टोरी तू बता बहिर्जी नाईक की. ठीक है, चलो. चलो.